एंटरप्राइजेसमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आज आपण मनमाडमध्ये वेलंकणी नगर येथे आहोत। मधुकरजी लोखंडे साहेब यांच्या छतावर यांच्या टेरेसवर आपण आहोत। त्यांना 3 किलोवॅटचं युनिट दिलेलं आहे। त्या संदर्भात आपण थोडंसं बोलूया। अपोलो कंपनीचा 3x3चा पाईप ज्याची जाडी 2 mm आहे, बघू शकता। फाउंडेशनला दिलेलं आहे, खाली क्यूब दिलेला आहे। त्यानंतर पुढे हे जे पाईप आहेत हे 3x1.5चे पाईप आहेत। हे सगळे GIचे पाईप आहेत अपोलो कंपनीचे। हे पहा कशा पद्धतीने आपण कैची पॅटर्न दिलेला आहे। या कैची पॅटर्नने स्ट्रक्चर अगदी मजबूत होतं। एक चांगला सपोर्ट, मजबूत असा सपोर्ट येतो याच्याने पण, आणि खाली आपण जे क्यूब दिलेला आहे त्या क्यूबने पण। अशा पद्धतीने अपोलो कंपनीचे 3x3 आणि 3x1.5चे पाईप आपण पूर्ण स्ट्रक्चरसाठी वापरले। पुढे येऊया आपण। हे जे संपूर्ण पॅनल्स आहेत ते धुण्याकरता रॅम्प दिलेला आहे, वॉकवे दिलेला आहे। हा सुद्धा 3x1.5चा आहे आणि या रॅम्पवर चढण्याकरता आपण लॅडर दिलेली आहे, शिडी दिलेली आहे। त्यानंतर आपण पुढे येऊया। हा जो स्ट्रक्चर आहे किती मजबूत आहे ते बघण्यासाठी आपल्या लक्षात येईल की इथे आपण होलपास दिलेला आहे, जे होलपास भिंतीला आहे तिकडे पण त्या पद्धतीने दिलेले आहे, इथे पण दिलेला आहे। हे बघू शकता या पद्धतीने आपण होलपास दिलेला आहे, हा एक सपोर्ट दिलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त क्यूब पण दिलेला आहे। म्हणजे या सगळ्यांमुळे काय होत आहे की स्ट्रक्चर अगदी मजबूत होत आहे, स्टॉर्मप्रूफ होत आहे। आपण पुढे हाईट दिलेली आहे 6.5, मागे हाईट दिलेली आहे 8.5। आता याच्यानंतर आपण जे पॅनल दिलेले आहेत ते वारी कंपनीचे 570चे दिलेले आहेत। ते पण टॉपकॉन, हाफ कट, एन टाईपचे दिलेले आहेत। आता हे सर्व 570चे 6 पॅनल दिलेले आहेत। म्हणजे यांचं साहेबांचं युनिट आपण 3 किलोवॅट सांगितलं पण त्यांना दिले 3.42, म्हणजे जवळपास 3.5 किलोवॅटचं युनिट आपण त्यांना दिलेलं आहे। टॉपकॉनचे पॅनल आहे सर्व वारी कंपनीचे। आता आपण इथे आर्थिंग दिलेले आहेत। हे 2 आर्थिंगचे पाईप आहेत। एक सेपरेट एलेचा आर्थिंग पाईप आहे सेपरेट, आणि दुसरा जो आहे तो त्या आर्थिंग पाईपमध्ये आपण स्ट्रक्चरचा आर्थिंग आणि पॅनलचा आर्थिंग दिलेला आहे। सर्व व्यवस्थितपणे जोडणी मेल फिमेलची आपण इथे केलेली आहे। पॅनल्सची चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि त्याच्यापासून खाली आपण इकडे आर्थिंग उतरवलेली आहे। तर मग आपण इथे बघू शकता आपण DCDB दिलेला आहे। त्यानंतर पॉलीकॅबचं इन्व्हर्टर दिलेलं आहे। हे पॉलीकॅबचं इन्व्हर्टर आपण 4 किलोवॅटचं दिलेलं आहे। लावलं तर आपण 3.5 आहे, पण दिलेलं 4 किलोवॅटचं आहे। त्याच्या पुढे ACDB दिलेला आहे आपण, म्हणजे DCDB, पॉलीकॅबचं इन्व्हर्टर आणि त्याचबरोबर ACDB हे आपण दिलेले आहेत। अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने वायरिंग केलेली आहे। एंटरप्राइजेसमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आज आपण मनमाडमध्ये वेलंकणी नगर येथे आहोत। मधुकरजी लोखंडे साहेब यांच्या छतावर यांच्या टेरेसवर आपण आहोत। त्यांना 3 किलोवॅटचं युनिट दिलेलं आहे। त्या संदर्भात आपण थोडंसं बोलूया। अपोलो कंपनीचा 3x3चा पाईप ज्याची जाडी 2 mm आहे, बघू शकता। फाउंडेशनला दिलेलं आहे, खाली क्यूब दिलेला आहे। त्यानंतर पुढे हे जे पाईप आहेत हे 3x1.5चे पाईप आहेत। हे सगळे GIचे पाईप आहेत अपोलो कंपनीचे। हे पहा कशा पद्धतीने आपण कैची पॅटर्न दिलेला आहे। या कैची पॅटर्नने स्ट्रक्चर अगदी मजबूत होतं। एक चांगला सपोर्ट, मजबूत असा सपोर्ट येतो याच्याने पण, आणि खाली आपण जे क्यूब दिलेला आहे त्या क्यूबने पण। अशा पद्धतीने अपोलो कंपनीचे 3x3 आणि 3x1.5चे पाईप आपण पूर्ण स्ट्रक्चरसाठी वापरले। पुढे येऊया आपण। हे जे संपूर्ण पॅनल्स आहेत ते धुण्याकरता रॅम्प दिलेला आहे, वॉकवे दिलेला आहे। हा सुद्धा 3x1.5चा आहे आणि या रॅम्पवर चढण्याकरता आपण लॅडर दिलेली आहे, शिडी दिलेली आहे। त्यानंतर आपण पुढे येऊया। हा जो स्ट्रक्चर आहे किती मजबूत आहे ते बघण्यासाठी आपल्या लक्षात येईल की इथे आपण होलपास दिलेला आहे, जे होलपास भिंतीला आहे तिकडे पण त्या पद्धतीने दिलेले आहे, इथे पण दिलेला आहे। हे बघू शकता या पद्धतीने आपण होलपास दिलेला आहे, हा एक सपोर्ट दिलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त क्यूब पण दिलेला आहे। म्हणजे या सगळ्यांमुळे काय होत आहे की स्ट्रक्चर अगदी मजबूत होत आहे, स्टॉर्मप्रूफ होत आहे। आपण पुढे हाईट दिलेली आहे 6.5,
मागे हाईट दिलेली आहे 8.5. आता याच्यानंतर आपण जे पॅनल दिलेले आहेत ते वारी कंपनीचे 570चे दिलेले आहेत, ते पण टॉपकॉन हाफ कट एन टाईपचे दिलेले आहेत. आता हे सर्व 570चे 6 पॅनल दिलेले आहेत. म्हणजे यांचं साहेबांचं युनिट आपण 3 किलोवॅट सांगितलं, पण त्यांना दिलं आहे 3.42. म्हणजे जवळपास 3.5 किलोवॅटचं युनिट आपण त्यांना दिलेलं आहे. टॉपकॉनचे पॅनल आहे सर्व वारी कंपनीचे. आता आपण इथे आर्थिंग दिलेले आहेत. हे 2 आर्थिंगचे पाईप आहेत. एक सेपरेट एलेचा आर्थिंग पाईप आहे सेपरेट, आणि दुसरा जो आहे तो त्या आर्थिंग पाईपमध्ये आपण स्ट्रक्चरचा आर्थिंग आणि पॅनलचा आर्थिंग दिलेला आहे. सर्व व्यवस्थितपणे जोडणी मेल फिमेलची आपण इथे केलेली आहे. पॅनल्सची चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि त्याच्यापासून खाली आपण इकडे आर्थिंग उतरवलेली आहे. तर मग आपण इथे बघू शकता आपण DCDB दिलेला आहे. त्यानंतर पॉलिकॅबचं इन्व्हर्टर दिलेलं आहे. हे पॉलिकॅबचं इन्व्हर्टर आपण 4 किलोवॅटचं दिलेलं आहे. लावलं तर आपण 3.5 आहे, पण दिलेलं 4 किलोवॅटचं आहे. त्याच्या पुढे ACDB दिलेला आहे आपण, म्हणजे DCDB, पॉलिकॅबचं इन्व्हर्टर आणि त्याचबरोबर ACDB हे आपण दिलेले आहेत. अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने वायरिंग केलेली आहे. जनरेशन मीटर आणि सोलर मीटर दिलेले आहेत. त्याच्याकरता हा बॉक्स बघू शकता आपण, हा लीडर अनब्रेकेबल पॅनल बॉक्स दिलेला आहे. या बॉक्सच्या माध्यमातून आपण व्यवस्थितपणे आपले जे जनरेशन मीटर वगैरे आहे ते व्यवस्थित सेफमध्ये ठेवू शकतो. हे पावसाचं वगैरे काही टेन्शन नाही. जनरेशन मीटर बघा, याच्यामध्ये 56 युनिट तयार झाले दिसत आहेत. 56 kWh म्हणजे 56 युनिट. फक्त आपण लावलेले आहेत 3 दिवस झालेले आहेत. 3 दिवसामध्ये 56 युनिट झालेले आहे. त्याच्यानंतर हे सोलर मीटर आहे. त्यानंतर इथे आपण LCB दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला काही काम करायचं असेल वरती युनिटचं तर LCB आपण ट्रिप करून वरचं काम करू शकतो. सगळं काम अशा पद्धतीने आपण सिस्टमॅटिक पद्धतीने आमच्या लोखंडे साहेबांना दिलेलं आहे. मी रिटायर पोलीस उपनिरीक्षक लोखंडे. जाधव सरांनी मला माझ्या युनिटसाठी म्हणजे माझ्या घरासाठी PM योजनेअंतर्गत सोलर सिस्टीम बसवून दिली. त्यांनी मला 3 वॅटची सांगितली होती, पण ती जवळजवळ मला 3.5 वॅटची अवेलेबल करून दिली. आणि त्यांनी करून दिलेलं जे काम आहे, मी आजूबाजूला जेवढे बघितलं माझ्या त्याच्यापेक्षा एकदम उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारे करून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या ज्या कामात आहे मी एकदम समाधानी आहे. आणि त्यांनी जे मला वेळ दिला होता त्या वेळेच्या अगोदर सोलर पॅनल बसवून दिलं आणि त्या दिलेल्या कालावधीत त्यांनी व्यवस्थित काम केलेलं आहे. आणि त्यांच्या केलेल्या कामाबद्दल मी अत्यंत समाधानी आहे. आणि मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी माझे कमी वेळात आणि चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं काम करून दिले, म्हणून मी फार समाधानी आहे. आणि त्यांचं हे स्ट्रक्चर अजून लोकांनी करावं. मी अजून माझे मित्रमंडळी मिळतील, मी त्यांना आवर्जून या गोष्टी सांगणार आहे. धन्यवाद.